नो पार्किंगचा फाईन? मी तर गाडी पार्किंगमध्ये पार्क केलेली. तुम्हालाही चुकीचे ट्रॅफिक चलन आलंय का? घाबरू नका, कारण ही व्हिडिओ तुमच्यासाठी. तुमच्यावरही चुकीचे ट्रॅफिक चलन आलंय का आणि तुम्ही विचारात पडला आहात का की मी काहीच केलं नाही तरी दंड का? घाबरू नका, हे चलन आता ऑनलाईनरित्या तुम्हाला रद्द करता येणार आहे, तेही काही मिनिटात. दररोज लाखो ई चलन तयार होतात आणि त्यात कधी कधी चुका होतात. चुकीचा नंबर, चुकीचा फोटो किंवा अगदी डुप्लिकेट चलन देखील होते. पण चांगली गोष्ट ही की सरकार आता तुम्हाला थेट ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा देते. ही संपूर्ण प्रक्रिया परिवहन सेवा पोर्टल किंवा ई चलन वेबसाईटवर करता येते. आपण एक एक स्टेप पाहूया. सर्वप्रथम परिवहन सेवा किंवा ई चलन पोर्टलला भेट द्या. तुमचा वाहन क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर टाका. तुम्हाला चलांची सर्व माहिती दिसेल, तारीख, ठिकाण, फोटो, वाहन क्रमांक आणि तेही कोणी जारी केले. जर तुम्हाला माहिती पडलं की चलान चुकीचं आहे तर थेट रेस डिस्प्यूट किंवा वाद दाखल करा हा पर्याय निवडा. येथे तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. वादाचं कारण लिहा, जसं की चुकीचा नंबर, चुकीचा फोटो, डुप्लिकेट चलान किंवा तुम्ही त्या जागी नव्हता इत्यादी. पुरावे अपलोड करा. फोटो, GPS लॉग, पार्किंग पावती, डॅशकॅम फुटेज, जे काही तुमच्याकडे आहेत ते. तुमची संपूर्ण माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा. तक्रार सबमिट करताच तुम्हाला एक कंप्लेंट ID मिळेल. यातून तुम्ही तक्रारीची स्थिती म्हणजे स्टेटस कधीही पाहू शकता. वाहतूक विभाग तुमच्या चलांची चौकशी करते आणि जर अधिकाऱ्यांना चलान चुकीचं वाटलं तर ते थेट रद्द केलं जातं. पण जर चलान योग्य ठरलं तर तुम्हाला ठराविक वेळेत दंड भरावा लागतो. महत्त्वाच्या काही सूचना लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला प्रत्यक्ष कागदपत्रे दाखवण्यासाठी बोलवले जाऊ शकतं. तुम्ही अपलोड केलेले पुरावे नक्की जपून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोटी माहिती दिल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तर मित्रांनो, एखादं चुकीचं चलान आलं म्हणजे घाबरायचं कारण नाही. घरी बसून 2 ते 3 मिनिटात तुम्ही त्यावर वाद दाखल करू शकता. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.